नमस्कार, मी बसवंत पाटील शळगावकर BPS मराठीच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहतोय लोकसभाची निवडणूक संपूर्ण भारतभरामध्ये होत आहे आणि या मराठवाड्यातील नांदेड आणि हा हिंगोली लोकसभा मतदारसंघ या लोकसभेची निवडणूक ही दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 एप्रिलला होणार आहे। आता आपल्याला माहित आहे महायुतीने म्हणजे भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सर्व मित्र पक्षाने एक नारा दिलेला आहे, आपकी बार 400 पार। आता 400 पार जर त्यांना करायचा असेल तर प्रत्येक मतदारसंघ त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। त्यातल्या त्यात नांदेड लोकसभा आणि हिंगोली लोकसभा हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे लोकसभा मतदारसंघ आहेत। बांधवांनो, आपल्या सर्वांना माहित आहे 2014 ला मोदीची लाट असताना सुद्धा या दोन मतदारसंघामध्ये काँग्रेसने उमेदवार निवडून आणलेले होते। एक होते नांदेडला अशोकराव चव्हाण, हे त्या ठिकाणी निवडून गेलेले होते। दुसरे होते हिंगोलीमध्ये राजू सातव। आज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2024 ची ही लोकसभा निवडणूक आहे। 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासाठी महायुतीसाठी हे दोन जागा अतिशय महत्त्वाच्या आहेत। जर या ठिकाणून हे दोन्ही उमेदवार निवडून आले तर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची ताकद ही मजबूत आहे हे दिसून येते। तर आजची परिस्थिती या ठिकाणची काय आहे तर नांदेड लोकसभेची जर आपण चर्चा केलं तर नांदेड लोकसभेमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत। तर या ठिकाणी वसंतराव बळवंतराव चव्हाण हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आपला उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे, ते म्हणजे अविनाश भोशीकर आहेत। या तिघांची या ठिकाणी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे। पण आज भारतीय जनता पक्षाकडे अशोकराव चव्हाण आहेत। अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार आहेत। त्यांच्यावर आज या नांदेड लोकसभेची हिंगोली लोकसभेची जबाबदारी आहे असं म्हणायला काही हरकत नाही। कारण आज या ठिकाणून त्यांना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडून द्यायचा आहे का भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी ताकद लावलेली आहे। तर हा जो नांदेड लोकसभा आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी अनेकदा काँग्रेसचे उमेदवार निवडून येतात। या ठिकाणी काँग्रेसचा बालेकिल्ला का म्हटलं जातं तर या ठिकाणी काँग्रेसवर प्रेम करणारी जनता आहे। आज जरी अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये राहिले ते आज पाहतोय आपण ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे प्रचारार्थ उतरलेले आहेत। त्यांच्या प्रचारासाठी ते दिवस रात्र एक करत आहेत, अनेक ठिकाणी सभा घेत आहेत, त्या प्रत्येक बूथवर सभा घेत आहेत, प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यातल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ते जाऊन सभा घेत आहेत। भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडून गेला पाहिजे अशी त्यांची तळमळ आहे। पण आपण पाहतोय की इकडे वसंतराव बळवंतराव चव्हाण हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत। ते सुद्धा पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी प्रचाराला उतरलेले आहेत। त्यांचे सुद्धा अनेक जागी सभा होत आहेत। त्यांना सुद्धा या ठिकाणच्या मतदारसंघातील लोकांचं पूर्णतः सहकार्य लाभताना दिसत आहे। अजून सुद्धा या ठिकाणी काँग्रेसचा बालेकिल्ला कायम राहते की काय अशी शंका सुद्धा जनतेमधून वर्तवली जाते आहे। जरी अशोक चव्हाण आज भारतीय जनता पक्षामध्ये असले तरी सुद्धा या ठिकाणची जनता मात्र काँग्रेसमध्येच आहे की काय असं या ठिकाणी दिसताना त्यांच्या प्रचार सभेतून दिसून येत आहे। तर खरंच या ठिकाणी काँग्रेसनं आपला बालेकिल्ला राखून ठेवेल का किंवा या ठिकाणी अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये गेले असल्या कारणाने या ठिकाणी भारतीय जनता पक्ष या ठिकाणी त्यांचा उमेदवार निवडून आणण्यात यशस्वी होतील का? कारण आज आपण पाहतोय मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला दगाफटका झाला होता ते वंचित बहुजन आघाडीमुळे। वंचित बहुजन आघाडीचे जे मतदान होते, जे काँग्रेसचे मतदान मानले जायचे, ते मतदान वंचित बहुजन आघाडीला गेले होते। त्यावेळेसचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे हे 1,66,000 मतदान घेतल्यामुळे अशोकराव चव्हाण यांचा पराभव झाला होता। पण आज जर आपण पाहिलो तर या ठिकाणी अजून सुद्धा वंचितचा उमेदवार आहे अविनाश भोशीकर, हे सुद्धा पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत। ते सुद्धा प्रचार सभा घेत आहेत। तर या ठिकाणी आज जर कुठल्याही व्यक्तीला मतदारसंघातल्या विचारलं तर तो म्हणाल या ठिकाणी कोण निवडून येईल आजच्या घडीला सांगता येणार नाही। कारण या ठिकाणी काँग्रेस पक्ष सुद्धा ताकदनिशी उतरलेला आहे, भारतीय जनता पक्ष सुद्धा ताकदनिशी उतरलेला आहे। येणाऱ्या 2024 ची जी निवडणूक आहे या निवडणुकीचा निकाल काय असणार आहे हे मात्र 4 जूनलाच कळेल। या ठिकाणी काँग्रेसने आपला बालेकिल्ला राखला की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अशोकराव चव्हाण आल्यामुळे निवडून आले हे सुद्धा
या ठिकाणी त्या दिवशीच आपल्याला स्पष्ट दिसणार आहे. राहिल्या गोष्ट हिंगोली लोकसभेची. हिंगोली लोकसभेमध्ये आपण पाहिलं अनेक घडामोडी घडल्या. अनेक घडामोडीतून त्या ठिकाणी आपण पाहिलं की पहिल्यांदा महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी उमेदवार फायनल झाले, ते म्हणजे आष्टीकर, नागेश पाटील आष्टीकर यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली. आणि महायुतीकडून या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळालेली होती. पण अनेक भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांचं, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा त्यांना विरोध झाला. कारण भारतीय जनता पक्षातील उमेदवारांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना वाटायचं या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी उमेदवारी मिळाली असती, आम्हाला या ठिकाणी उमेदवारी मिळाली असती तर या ठिकाणचं उमेदवारामध्ये निवडून आलो असतो, असं त्यांनी खंत व्यक्त करून दाखवली. पण तरी पण हेमंत पाटलाविषयी असणारी नाराजी त्या ठिकाणी दिसून आली, म्हणून त्या ठिकाणी उमेदवार बदलावं लागलं. त्या ठिकाणी बाबूराव कदम कोहळीकर यांना ठिकाणी उमेदवारी मिळाली. पण आज त्या ठिकाणची प्रचार सभा जर पाहिलं, त्या ठिकाणी सुद्धा वंचितनं उमेदवार दिलेला आहे. बीडी चव्हाण हे त्या ठिकाणचे उमेदवार आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली नाही, कारण त्या ठिकाणी त्यांच्या युतीचे, त्यांच्या महाविकास आघाडीमधले उद्धव ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे मैदानात आहेत. नागेश पाटील आष्टीकर हे पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. नागेश पाटील आष्टीकर लोकसभेची पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांना वाटते की या ठिकाणची जनता आज सुद्धा महाविकास आघाडीलाच प्रेम करणारी जनता आहे. कारण आपण पाहतोय की एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये जो मतभेद मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहायला मिळालं, त्यांच्यामधला जो काही बंडखोरीचे, काही उमेदवारांनी बंडखोरी करून अपक्ष फॉर्म सुद्धा दाखल केलं होतं, पण त्यांची मनधरणी करून त्यांना सुद्धा त्या ठिकाणून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला पक्षश्रेष्ठीने लावलेलं होतं. पण अजून सुद्धा चर्चा आहे, भारतीय जनता पक्षातले जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा अजून सुद्धा एकनाथ शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यावर नाराज आहेत. ते खरंच या ठिकाणी ताकदीनिशी काम करतील का, हे सुद्धा तेवढंच विचार करण्याला लावायला गोष्ट आहे. आज महाविकास आघाडीचे उमेदवार हे पूर्ण ताकदीनिशी कामाला लागलेले आहेत. एकनाथ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी आहेत. काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी त्यांच्या पूर्णतः ताकदीशी त्यांच्या पाठीमागे आहेत. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे हे तिघांनी मिळून एक मताने त्यांनी उमेदवार दिला आणि एक मताने त्यांच्या प्रचाराला त्यांनी लागलेले आहेत. पण या ठिकाणचं जे भारतीय जनता पक्षाचं आणि एकनाथ शिंदे गटांच्या या दोन गटाचं जे मतभेद आहेत, ते मतभेद जरी आज मिटताना जरी दिसले असते तर ते मतभेद खरंच मिटले का, हे मात्र 2024च्या या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मतदान होतील, मतदान झाल्यानंतर ज्यावेळेस उमेदवार निवडून येईल, तो उमेदवार कोण निवडून येईल हे सुद्धा या ठिकाणी सांगता येणार नाही. या दोन मतदारसंघामध्ये यावेळेस आपकी बार 400 पार जे भारतीय जनता पक्षाने नारा दिलेला आहे, त्या नाराच्या माध्यमातून या 400च्या लिस्टमध्ये हे दोन खासदार असतील का, हे दोन खासदार या ठिकाणी जातील का, याची चर्चा सुद्धा मतदारसंघामध्ये आहे, लोकांमध्ये आहे. तर पाहूयात येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये, या मतदानामध्ये जनतेने कौल कोणाच्या बाजूने देतील, महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाजूने देतील का महायुतीच्या बाजूने देतील, हे तर येणारा काळच ठरणार आहे. तोपर्यंत आपण इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतोय, तोपर्यंत इथंच थांबतो. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थांबतो. धन्यवाद. नमस्कार.